तर आज आपण आता बोलणार आहे की एमपीएससीचा रिझल्ट लागलाय बरोबर. आता आज लागेल किंवा उद्या लागेल. टेलिग्रामला तर आपण बघतोच आहे, सारखी चर्चा सुरू आहे की आज रिझल्ट लागणारच आहे आणि माहीत नाही आहे काय होईल. हां, आणि हा रिझल्ट आपला कुठला म्हणतोय, राज्यसेवेचा म्हणतोय. राज्यसेवेचा प्रिलिम्सचा रिझल्ट जो अतिशय जास्त बेसिक आहे आणि कट ऑफ इंस्टाग्रामवर, आपलं इंस्टाग्राम म्हणतो टेलिग्रामवर सुरू आहे की 129.25 सगळ्यात हायर कट ऑफ जाणार आहे. आणि दिसायला पण लागले, जागा वाढ इतक्या झाल्या नाही आहेत, जागा चांगल्या पण आल्या नाही आहेत. DC तहसीलदार हे जर गेले 5 वर्ष जागा आलीच नाही आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी अवघड झाल्यात आणि तरी पण MPSC एकदम वेळेवर काम करून सगळं वेळेवर करतंय. कारण आय गेस काहीतरी 18 मार्चला काहीतरी MPSCची राज्यसेवा मेन्स आहे, म्हणजे काहीतरी 20 दिवस फक्त राहिलेत आणि आज रिझल्ट डिक्लेअर करणार आहेत. त्याबद्दल बोलू आपण, ठीक आहे. चलो आता पहिली गोष्ट, आता एक माझा जवळचा एकदम मित्र आहे, त्यांनी अभ्यासिका सुरू केली आहे. तुम्ही इथं बघताच आहे स्क्रीनवर की राजश्री शबो अभ्यासिका म्हणून आहे. सदाशिव पेठमध्ये आपला आनंद डायनिंग हॉल आहे, तिकडे 5व्या मजल्यावर आहे. आणि येस मी तुम्हाला हे टेलिग्रामवर सगळं शेअर करेन, तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं सांगतो, आता जेव्हा ह्यांनी लायब्ररी सुरू केली मी त्याला तेच म्हणलं की अरे तू जेवढा जास्त खर्च केला, कारण मी पर्सनली बघितलं किती खर्च केला आहे. म्हणलं फी म्हणलं ठेव, कारण तू सगळं देतोच आहेस, कारण सगळंच आहे. लॉकर आहे, ग्रुप डिस्कशनला गॅलरी आहे, नंतर वायफाय ते तर बेसिक झालं, पण सगळंच आहे आणि एकदम क्लीन आहे, नीट आहे, स्वच्छ आहे, सगळंच नीट आहे. तर मग त्याला म्हणलं की फी जरा जास्त ठेव. तर मग मला नाही म्हणतोय रुद्र काय पण झालं तरी म्हणला मला काय म्हणजे इतकं पण मी हावरा नाही आहे. म्हणला स्टार्टला नो प्रॉफिट नो लॉसला चाललं तरी चालेल. मी म्हणलं अरे असं नको करू, किती पण झालं. आम्ही मित्रांनी पण समजवलं, पण शेवटी कदाचित त्याचा 8 तो आहे, तो तेच म्हणतोय की नाही. त्यामुळे त्याने एकदम बेसिक फी ठेवली आहे, 1500 की 1600 काय तर फी ठेवली आहे. तर मग तुम्ही जर असा सदाशिव पेठमध्ये तर नक्की एकदा व्हिजिट करा, ठीक आहे. मी लोकेशन हे सेंड करतो. जवळचा मित्र आहे, आपण काय स्पॉन्सर येत नाहीत आपल्याला, पण एकदम जवळचा मित्र आहे, ठीक आहे. मला एवढे हे लोड होत नव्हते, एवढे 2 फोटो मिळाले, पण टेलिग्रामवर शेअर करतो, नक्की विजिट करा, ठीक आहे. येस, ओके. आता बघा विषय, आज आता बोलणार प्रिलिम्स. राज्यसेवेची प्रिलिम्स केव्हाच झाली. फर्स्ट की आली, त्यानंतर सेकंड की आली. आणि आता हे काय आहे तर OMRचं चेकिंग आहे. एक सिम्पल, तुमचा जर कुठलाही मित्र IT मध्ये असेल किंवा ज्याला काही स्टॅटिस्टिक्स कळतं, एक छोट्या कॉम्प्युटरचं ज्याला जास्त ज्ञान आहे, त्याला जरी फक्त विचारा की ही किती गोष्ट सोपी आहे. तुम्हाला सांगतो, एका कॅन्डिडेटची एकदा OMR चेक झाली, त्या मशीनमधनं गेली, तर त्या कॅन्डिडेटच्या रोल नंबरच्या पुढं त्याचे अख्खी हे डिजिटल फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन राहते. फर्स्ट की नंतर सेकंड की झाल्यावर फक्त आपल्या PC मध्ये कमांड्स टाकायचे आहेत की हे उत्तर चेंज झालेत आणि हे झालेत. प्रत्येकाचे मार्क्स येतात. MPSCकडे प्रत्येकाची कॅटेगरी आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की रिझल्ट लावणं खूप मोठी गोष्ट नाही आहे. जास्तीत जास्त 10 दिवस बास झाले सेकंड की नंतर, कारण तेवढी फास्ट प्रोसेस आहे. आता आपल्यातले खूप जण म्हणणार नाही वेळ लागू शकतो, असं कसं म्हणतो. UPSC 9 दिवसात रिझल्ट लावती, 9 दिवसात प्रिलिम्सचा. आणि मी तुम्हाला सांगतो UPSC म्हणजे ऑल इंडिया एक्झाम होती. ऑल इंडिया म्हणजे दमन, दीव, लक्षद्वीप इथं पण एक्झाम होतात. म्हणजे आज एक्झाम झाली की तिकडनं ते सगळे जे पेपर्स आहेत ते फ्लाईटनी दिल्लीला ते कुठं तर आणतात, तिकडं सगळ्यांची OMR चेकिंग होती. UPSCचे फॉर्म आहे काय तर 16 लाख जण भरतात, आपल्या तर 2 लाख आहे. आणि हे सगळं होऊन सगळ्यांचं स्कॅनिंग करून सगळं नीट करून कॅटेगरी वाईज UPSC 9 दिवसात कट ऑफ लावते प्रिलिम्सचा. आपल्या MPSCला इतकं अवघड काय आहे, मला तर प्रश्नच कळत नाही, एवढं अवघड आहे काय. अरे एक सिंपल चेकिंग आहे. OMR चेकिंगच्या प्रोसेसला जर तुम्हाला इतका वेळ लागलाय, 18 मार्चला आता काहीतरी परीक्षा आहे आणि रियालिटीमध्ये सगळ्यांना वाटलेलं 45 दिवस आधी लागल, आता काहीतरी 20 दिवस 22 दिवस राहिले तरी पण अजून पत्ताच नाही आहे. होणार कधी एक्झामचा रिझल्ट लागणार कधी. आणि मला म्हणायचं आहे, आधीच आपण सगळी म्हणतो की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला वेळ लागणार. अरे इथं आहे ना OMR चेकिंग होईना, प्रिलिम्सचा आहे ना अजून रिझल्ट लावता येत नाहीये. तुम्ही एवढे किती आता काही तर 5000 जण मेन्सला बसणार, त्याचे प्रत्येकाचे 8 पेपर काहीतरी की 6 पेपर लिहायचे, ते कधी जाणार, कधी चेक होणार. मी तुम्हाला फक्त असं म्हणतोय, मी तुम्हाला वॉर्न करतोय, एक मोठा भाऊ म्हणून वॉर्न करतोय. आपल्याला वाटतंय पण ह्या प्रोसेसला भरपूर जास्त टाइम लागतोय. आणि MPSC इतकी घाण आहे की आपल्याला काय म्हणतो की एक आपण लाईफ ना असं मांडू शकत नाहीये. आपण असं नाही म्हणू शकत की मी मार्चमध्ये मेन्स देणार, एप्रिलमध्ये इंटरव्ह्यू देणार आणि यानंतर मी कमवायला सुरू करणार, मी घरच्यांना हे करणार, स्वतःची स्वप्न पूर्ण करणार. कारण नुसतं पोस्टपोन नुसता पोस्टपोनच सुरू आहे. या गोष्टीला अर्थच राहिला नाही आहे. मला म्हणायचं आहे की प्रिलिम्सला OMR चेकिंग, MCQ सारख्या जर गोष्टीला तुम्हाला इतका वेळ लागतोय, तर मेन्सला जेव्हा रिटर्न होणार तेव्हा करणार काय.
आणि ह्याला जबाबदार कोण? अरे हे खूप सोपे आहे. वरती म्हणजे मी जर त्या एमपीएससीच्या ऑफिसमध्ये बसलोय, वेळ लागा लागले, हा ठीक आहे, परिवर्तक काढलं की एक्झाम पुढे गेली, सोप्पा आहे. कारण मला माझा ह्या महिन्याचा पगार येणारच आहे. जे तुम्हाला आयडिया नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का गव्हर्नमेंटमध्ये किती जास्त पगार आहे? एमपीएससीची जे मेन बॉडी आहे यांना मी तुम्हाला सांगतो, कमीत कमी 6.5 लाख ते 7.5 लाख पगार असणार. म्हणजे मी लिटरली सांगतोय. आणि हे काय म्हणतो, त्यामुळं जरी 1 महिना जरी यांचा पेपर पुढे गेला, यांना फरक पडत नाही. बघता यांनी येणार, बॉडीमध्ये बसणार, रिटायर होणार, निघून जाणार. पण आपलं काय, अरे कळणार पण नाही. आता हा व्हिडिओ बघता प्रत्येकाला माहिती आहे. जर आता तुम्ही आधीपासून बघताय, आपल्याला सगळ्यांना कळत पण नाही वेळ कसा गेला. अरे मी लास्ट व्हिडिओ काही तर 1 महिना आधी काढला, ते पण कळालं नाही. वेळ निघून जातो. आणि इथं काय कळतंय, अजून एमपीएससी बोंब काय राहिलंच नाहीये. प्रिलिम्सचं ह्यांना ओएमआर चेकिंग जमत नाहीये, तर मेन्सचं होणार कधी? मी तुम्हाला फक्त असं म्हणतोय, वॉर्न करतोय की जर तुम्ही एमपीएससी मध्ये नवीन असाल तर आय वुड सजेस्ट, जर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची खूप चांगली तयारी करायची, आय वुड सजेस्ट तुम्ही यूपीएससी सीडीएस इथं शिफ्ट झालेलं जास्त बरोबर आहे. मी हे नाही म्हणत आहे की तुमची निघणार नाही, पण मी तुम्हाला म्हणतोय ती गोष्ट अशी की ती वेळेवर होती. आणि जेव्हा गोष्टी वेळेवर होतात, आपल्याला आपली लाईफ प्लॅन करता येते, आपल्याला आपल्या गोष्टी प्लॅन करता येतात. फेलियर आलं तरी आपल्याला पचवता येतं. इथं काय नुसतं पोस्टपोन. बरं, आता काय आहे की रिसेंटली गट कसा पण निकाल लागला आणि इंडस्ट्री इन्स्पेक्टर आणि हे, अरे त्याला पण राडा, त्याला पण सारखं तेच ऑप्टिंग आउट, प्रेफरन्स फॉर्म, हे. अरे किती सिम्पल प्रोसेस आहे. एसएससी सीजीएल ज्या मागच्या वेळी झाली, 17,500 ऑल इंडिया वेकन्सी होती. त्यात आता कास्टचं ते हे वेगळं, त्यातनं प्रत्येक डिपार्टमेंट, सेंट्रलचे किती 30 की 35 डिपार्टमेंट आहेत आणि हाय रेटेड आहेत. पोस्टाच्या पण जागा होत्या, सीबीआयच्या पण जागा होत्या. आणि एका दिवशी एका रात्री सगळ्यांना झपझप पोस्टिंग पण मिळालं. 2 महिन्यात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावलं आणि 3ऱ्या महिन्यात माझा रिझल्ट लागला. 1 मेला पोरांनी जॉईनिंग केलं आणि पगार घ्यायला सुरू केला. अरे आणि हे पण तसंच आहे ना. म्हणजे इतकं अवघड काय आहे आपल्या एमपीएससीला? प्रत्येक गोष्ट इतकी कॉम्प्लिकेट करून ठेवली आहे की त्यांना जमतच नाही आहे. मी तुम्हाला फक्त म्हणतोय की जर तुम्ही एमपीएससी मध्ये नवीन आहे, तुम्हाला सांगतो, जरी तुम्ही पास झाला, आपण त्यावेळी बोलायला उधळणार डेफिनेटली, पण तुम्हाला सांगतो पहिला रुपये कमवायला भरपूर जास्त वेळ लागतोय आणि सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही जे काय करताय, तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही करताय, प्लॅन नीट करा. घरच्यांना जर तुम्ही इथंच थांबणार तर घरच्यांना सांगून ठेवा की वेळ लागणार आहे गोष्टीला, कारण फास्टमध्ये तर काही गोष्टी होत नाही आहेत. आणि म्हणजे मला काही तुम्हाला डिमोटिवेट नाही करायचं आहे, पण दिस इज द रियालिटी, दिस इज द हार्ड रियालिटी ऑफ एमपीएससी अँड यू हॅव टू ॲक्सेप्ट इट.